नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्या अगोदरच त्याला दिबांचं नाव देण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी विमानतळ कृती समितीला सोमवारी दिली। या संदर्भात प्रस्ताव पीएमओ आणि कॅबिनेट समोर ठेवण्यात येणार असल्याचंही केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात आहे। धावपट्ट्या तयार झाल्या असून टर्मिनस आणि प्रशासकीय बिल्डिंगचं काम सुरू आहे। दरम्यान या ठिकाणी सैन्य दलाच्या विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग सुरुवातीला करण्यात येणार आहे। मार्च महिन्यामध्ये पहिल्या टप्प्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ऑपरेट केलं जाणार आहे। प्रकल्पग्रस्तांचे नेते तथा माजी खासदार लोकनेते दिबा पाटील यांचं नाव या विमानतळाला देण्यात यावं अशी मागणी सुरुवातीपासूनच आहे। नवी मुंबई विमानतळावरून लवकरच विमान टेक ऑफ करेल अशा प्रकारचे प्रयत्न जोरदारपणे सुरू आहेत। असं असताना अद्यापही प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार माजी खासदार लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नामकरण झालेलं नाही। या संदर्भातील सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी कृती समितीनं मागणी केल्याप्रमाणे सोमवारी बैठक नवी दिल्ली इथे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारानं झाली। यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विशेष आग्रह धरला होता। निवडणुका आणि राजकारण यांच्यापेक्षा दिबांचं नाव फार मोठं आहे। आमचं सरकार त्यांचा संघर्षाचा सन्मान करते। लवकरच नामकरण केलं जाईल, राममोहन नायडू यांनी असं सांगितलंय। राज्य सरकारनं पाठवलेला नामकरणाचा प्रस्ताव मंजुरी सादर करण्यात आला आहे। पंतप्रधान कार्यालय आणि कॅबिनेटकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन देत मंत्री महोदयांनी विमानतळ सुरू होण्याआधी नामकरणाची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दिबांचं नाव जाहीर करण्यास आम्हाला आनंद वाटेल असं केंद्रीय मंत्री नायडू यांनी सांगितलं। या चर्चेत माजी मंत्री कपिल पाटील, मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे, खासदार धैर्यशील पाटील, समितीच्या वतीनं अध्यक्ष दशरथ पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, JM म्हात्रे, जगन्नाथ पाटील, संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार राजू पाटील, JD तांडेल, भूषण पाटील, संतोष केणे आदी मान्यवरांनी भाग घेतला होता। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।